तर नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनने साक्षी आणि प्रिया दोघींचीही एकत्र उलट तपासणी घेत दोघींमध्ये भांडणं लावून देत त्यांच्याकडनं सत्य बदलून घेतलं. नेमके त्याने ते कसं केलं ते आपण बघूया. त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन मात्र प्रेस करायला विसरू नका. चला तर मग तुमचा वेळ न वाया घालवता मी आजच्या भागाला सुरुवात करतो. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन कोर्टात म्हणतो की मला या केसचा पहिला दिवस आठवतो ज्यावेळेस साक्षी शिकरे एकदम कॉन्फिडेंटली म्हणत होत्या की 13 जानेवारीला त्या इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्येच होत्या, पण एकदा जेलमध्ये जाऊन आल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स असा गायबच झालाय आणि त्या खोटं बोलत होत्या मी अगोदर सिद्ध केलाय. आणि तो साक्षीला विचारतो तुम्हाला आठवत आहे का तुम्ही कोर्टात जे जे पुरावे दिले होते ते. मग तो सगळं तिला आठवण करून देतो आणि मी ते कसे खोटे सिद्ध केले ते पण आठवण करून देतो. म्हणजे तो म्हणतो की ते विजिटिंग कार्ड, त्या एसचा तुकडा, ती शिवानीची साक्ष, ते सीसीटीव्ही फुटेज आणि मागच्या वेळेस मी कोर्टात हेही सिद्ध केलं तुमचे दोन्ही फोनचे लोकेशन की आश्रमाच्या जवळ होते आणि एक फोनचं लोकेशन मात्र आश्रमाच्या आतच होतं. मग मात्र साक्षी काही बोलत नाही, एकदम शांत बसताय. मग मात्र साक्षी अर्जुनास म्हणते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मी हे आधीच तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की ज्या रात्री खून झाला त्या रात्री मी आश्रमात गेलेच नव्हते. आता माझ्या दुसऱ्या फोनचं लोकेशन त्या आश्रमात कसं दिसतंय हे मला खरंच माहित नाही. कदाचित हे टेक्निकल ग्लिच वगैरे असू शकतं. मग अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे ते रिपोर्ट्स ना टेलिकॉम कंपनीकडनंच मिळाले आणि ते क्रॉस व्हेरीफाय करून आलेत आणि त्यात कोणताही टेक्निकल ग्लिच असू शकत नाही. मग कोर्टमधले जजेस म्हणतात साक्षी शिकरे तुम्हाला कोर्ट ताकीद देत आहे की पुन्हा एकदा खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. वास्तल्य आश्रमात तुम्ही गेला होतात हे पुराव्याशी सिद्ध झालं आहे आणि तसं तुमच्या वकिलाने सुद्धा मान्य केलंय असं म्हणत तो दामिनी देशमुखला विचारतो आणि दामिनी सुद्धा म्हणते हो सर बरोबर. मग अर्जुन पुढे साक्षीला विचारतो की तुम्ही तिथं म्हणाला होता की तिथे आश्रमात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीशी तुमचा काहीही संबंध नाही. मग अर्जुन साक्षीला विचारतो की तुम्ही त्या रात्री म्हणजे 13 जानेवारी 2023च्या रात्री आश्रमात का बरं गेला होता. मग मात्र साक्षी म्हणते की मी ना प्रियाला काही पैसे उधार दिले होते त्याची फी भरण्यासाठी, ते पैसे उधार दिलेले पैसे वापस आणण्यासाठी म्हणून आश्रमात गेले होते. आणि तुम्ही सुद्धा म्हणजे अर्जुनला म्हणते की तुम्ही जे प्रूव्ह केलंय ना की माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये पैशाचे व्यवहार होत होते. मग अर्जुन उगाच आठवण्याचा नाटक करतो हो 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 बरोबर बरोबर मीच कोर्टात प्रूव्ह केलंय की तुम्ही आणि प्रिया कॅफेमध्ये भेटायच्या आणि तुम्ही पैसे देत असताना प्रियाला आपल्याकडे फुटेज आहे ना ते फुटेज सुद्धा होतं. बरं बरं ठीक. पुढे काय म्हणजे मला म्हणायचं आहे की म्हणजे तुम्ही त्या रात्री आश्रमात प्रियाकडून पैसे वसूल करण्यासाठी म्हणून गेला होता का. मग साक्षी चेहरा बदलल्यानंतर अर्जुन म्हणतो सॉरी 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 म्हणजे मला असं म्हणायचंय की पैसे परत घेण्यासाठी तुम्ही आश्रमात गेला होता का. हा पण मला एक सांगा प्रिया तिथे नव्हती ना, तिथे सिनेमाला गेली होती आणि त्या सिनेमाची तिकीट तुम्हीच काढली होती. ओ तुम्ही ती विसरला वाटतं असं तो साक्षीला म्हणतो आणि तिला आठवण करून देतं की मी हे कोर्टामध्ये केव्हा सिद्ध केलंय. आणि तो जज साहेबांना म्हणतो जज साहेब मी याचे पुरावे अगोदरच कोर्टात दाखल केलेत, तुम्ही प्लीज एकदा बघून घ्या. मग जज साहेब ते पुरावे बघतात. मग अर्जुन कोर्टाला एक वेगळीच विनंती करतो. तो म्हणतो मिलॉर्ड मला आज तुमच्याकडनं खास परमिशन हवी आहे. मला साक्षी शिखरे आणि प्रिया मधुकर यांची एकत्र उलट तपासणी करायची आहे. लगेच दामिनी ऑब्जेक्शन घेते. ती म्हणते युअर ऑनर एकाच वेळेला 2 साक्षीदार बोलवण्याची कोर्टाची पद्धत नाही आणि दोघींची एकाच वेळी उलट तपासणी घेण्याची मला तरी असं काही गरज वाटत नाही. मग कोर्ट विचारतं एकाच वेळेला. अर्जुन म्हणतो हो सर एकाच वेळेला. खरं तर कधी हे असं होत नाही, पण साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांची घट्ट मैत्री बघता मला याची उत्तरं एकत्र ऐकायला मिळाली तर या केससाठी खरंच खूप उपयोगी पडेल. मग जज साहेब त्याला परवानगी देतात, परमिशन ग्रँटेड असं म्हणतात. आणि मधुभावना म्हणतात की मधुभाऊ तुम्ही कटघराच्या बाजूला बसा आणि प्रियाला म्हणतं की प्रिया तुम्ही कटघरात आत या. मग अर्जुन प्रियाला विचारतो रिलॅक्स रिलॅक्स प्रिया, मी तुम्हाला असं काही विचारणार नाही की 13 जानेवारी 2023च्या रात्री तुम्हाला जी पिक्चर तिकीट मिळाली होती ती साक्षी शिकरे यांनीच काढून दिली होती. खरं आहे ना ते. पण मी काळजी करू नका कारण मी त्याचे पुरावे अगोदर कोर्टात सबमिट केले. पण मला तुम्ही एक सांगा तुम्ही कोर्टात तर असं सांगितलं होतं की तुमची एखादी मैत्रीण त्या सिनेमासाठी जाणार होती
पण तिथं जाणं अचानक कॅन्सल झालं म्हणून तुम्हाला ती तिकीट मिळाली. आणि मग साक्षीला विचारतो, आणि मी साक्षी शिकरे म्हणजे प्रियाबद्दल तुम्ही ते पैसे. आणि मग तो साक्षीला विचारतो की प्रिया तुमच्याकडून घेतलेले पैसे परत देत नव्हती, तरी सुद्धा तुम्ही त्यांना तिकीट काढून दिले असं का? ती म्हणते नाही नाही नाही, म्हणजे साक्षी म्हणते की नाही असं काही नव्हतं. ऍक्च्युली मी आणि माझा एक ग्रुप आम्ही अशा सिनेमात जाणार होतो, पण आमचं जाणं अचानक कॅन्सल झाले म्हणून मी तिकीट प्रियाला दिली होती. ऍक्च्युली प्रियासाठी तिकीट काढलेलीच नव्हती. मग अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही ती तिकीट प्रियाला दिली तुमच्यामध्ये पैशावरून वाद सुरू असताना सुद्धा? मग साक्षी म्हणते हो, कारण की एवढ्या मोठ्या रकमेत तिकीट फुकट घेणार एखादं गरीब, लाचार आणि हपापलेलं प्रिया इतकं दुसरं कोणीच असू शकत नाही. मग मात्र प्रिया जाम चिडते. ती म्हणते, शब्द जरा सांभाळून वापर साक्षी, काय खोटं बोलतेस तू? अगं फुकट मिळालेलं आईस्क्रीम सुद्धा चवीन खाशील तू, असं साक्षी प्रियाला म्हणते. आणि एवढ्या मोठ्या रकमेची तिकीट मी तुला दिली तेव्हा एकदाही तू म्हणाली नाहीस की मला तिकीट नको, आणि पैसे त्या तिकिटाचे पैसे घेण्याचा विचार सुद्धा माझ्या कधी मनात आला नाही. अगं आपल्या घरातलं अन्न जसं आपण भिकायला तसं देतो ना, तशी तिकीट मी तुला देऊ केली. मग प्रिया जाम चिडते. ती म्हणते, मी स्वतः नव्हती आली तुझ्याकडे तिकीट मागायला, एकाच वेळेस 10-12 तिकीट विकली गेली नसती आणि फुकट वाया गेली असती म्हणून तू मला दिलीस. आणि उगाच तोंडाला वाटेल ते बरोबर नकोस. मग अर्जुन म्हणतो रिलॅक्स, आणि कोर्ट म्हणतं ऑर्डर. कोर्ट कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक वाद ऐकून घेणार नाही. मग दोघे सॉरी म्हणतात. मग अर्जुन म्हणतो, बाई कोर्टात भांडण्यापेक्षा एक काम कर. प्रियाला म्हणतो तो की तू जाऊन जागेवर बस तुझ्या. मग अर्जुन साक्षी विचारतो, आता जो वाद केला तुम्ही तो खरा होता की तुमची मैत्री कशी नाहीये हे दाखवण्यासाठी मुद्दामून तुम्ही घडवून आणला होता? लगेच जामीन म्हणजे ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऍडव्होकेट सुभेदार असे बिनबुडाचे आरोप करून माझ्या अशिला त्रास देत आहेत आणि त्यांनी ताबडतोब थांबावं. मग कोर्ट ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड म्हणतं. मग साक्षी म्हणते, या प्रियासारख्या मुलीशी मी आयुष्यात कधी मैत्री करू शकत नाही. मग अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा तुम्ही तिला पिक्चरची तिकीट दिली आणि ती पण फ्री मध्ये. चला आपण असं मानूया तुमचं मन खूप मोठं आहे आणि तुम्हाला दान करायची इच्छा झाली, तुम्ही दान केलं, काय हरकत नाही. पण मला सांगा, ती पिक्चरची तिकीट नेमकी ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी कशी होती? हा केवळ योगायोग तर नाही ना? काही मुद्दामून तुम्ही घडून आणलं की ज्या रात्री तुम्हाला आश्रमात जायचं होतं त्या रात्री तुम्हाला आश्रम रिकामा होता म्हणून. लगेच पुन्हा जामीन ऑब्जेक्शन घेते. युअर ऑनर, ऍडव्होकेट सुभेदार माझ्या आशीर्वादावर असे डायरेक्ट आरोप करू शकत नाही. आणि मग जज साहेब सुद्धा अर्जुन सांगतात, तुम्ही असे डायरेक्ट आरोप करू नका. पण अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरे यांनी अजूनही मला उत्तर दिलंच नाहीये की ज्या रात्री आश्रमात कोणी नव्हतं त्या रात्री त्या आश्रमात का गेल्या होत्या. मला उत्तर द्या मिस साक्षी, मला उत्तर द्या. मग साक्षी काहीच बोलत नाही. म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, काय झालं, उत्तर सुचत नाही का? डोंट वरी, मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो, ABCD. ऑप्शन ए, आश्रमाचं बाहेरचं गार्डन तुम्हाला खूप आवडलं, तुम्हाला ते सार्वजनिक गार्डन वाटलं म्हणून तुम्ही उगाच फिरायला गेला होता, इव्हिनिंग वॉक सारखं. असं म्हटल्यानंतर पूर्ण कोर्ट हसायला लागतं. मग तो ऑप्शन बी, खूप फिरता तुम्ही दमला, तुम्हाला पाणी प्यायचं होतं म्हणून तुम्ही आश्रमात आत गेला. ऑप्शन सी, आश्रमाच्या बाहेर जे फुलं आहेत त्या फुलांचा सुंदर वास तुम्हाला आला म्हणून तुम्ही आश्रमात गेला. की ऑप्शन डी, आश्रमातल्या सगळ्यांना मुद्दामून बाहेर घालून तुम्हाला आश्रमाचे पेपर शोधायचे म्हणून तिकडे तुम्ही गेलात. लगेच पुन्हा जामीन ऑब्जेक्शन घेते. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझ्या अशिलावर ऍडव्होकेट सुभेदार असे डायरेक्ट आरोप करू शकत नाहीत आणि असे ते आरोप करतायत. मग लगेच कोर्टच दामिनी शांत बसवतं की दामिनी देशमुख ऍडव्होकेट सुभेदारांना त्यांचं बोलणं तर कम्प्लीट करू द्या आणि शांत बसा तुम्ही खाली. मग अर्जुन दामिनी देशमुख म्हणतो, ऍडव्होकेट देशमुख, मी फक्त तुमच्या क्लायंटला ऑप्शन देत होतो आणि काय आज तुम्ही तुमच्या क्लायंटला काही शिकवलं नाही वाटतं. मला काही उत्तर द्यायचंय, त्यांना माहितीच नाहीये, काही आठवतच नाही त्यांना. आणि मंडळी, आजचा भाग ना इथे संपतो. म्हणजे आता अर्जुनने सुरुवात केलीये साक्षीची उलट तपासणी घ्यायला आणि तो आता प्रियाची सुद्धा उलट तपासणी घेत उद्याच्या भागामध्ये ते जवळपास सिद्ध करेलच
की प्रियाने म्हटल्याप्रमाणे मधुभाऊनी नाही तर साक्षीनेच तिचा खून केलाय, विलासचा खून केलाय. पण उद्याचा दमदार भाग बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर केल्यानंतर कमेंट करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी.